CIDच्या कस्टडीत असलेले वाल्मिक कराड याच शहर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेत आणि या ठिकाणी बंदोबस्त मागच्या 2 दिवसापासून वाढवण्यात आला आहे। इकडं CIDचे कर्मचारी आहेत, त्यानंतर बीड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, एकूण या पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी येत आहेत। अगदी जेव्हापासून वाल्मिक कराड याला इथं ठेवण्यात आलं आहे तेव्हापासून बंदोबस्तही वाढला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघतो की जे कॉट खरं तर कालच या ठिकाणी उतरले गेले होते, मात्र उतरले गेलेले कॉट जाग्यावरतीच ठेवण्यात आलेले आहेत। अद्याप ते पोलीस स्टेशनमध्ये गेलेले नाही आहेत। मात्र या कॉटची जी माहिती आहे ती मात्र राज्यभर पसरते आहे। स्वतः रोहित पवार यांनी ट्विट करून असा प्रश्न उपस्थित केला आहे की हे जे कॉट इथे आणण्यात आलेले आहेत, हे कॉट जरी स्टाफसाठी पोलीस बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणले गेले असले तरीही ते आत्ताच का आले? इतके दिवस हे कॉट लागले होते का? कर्मचाऱ्याला मिळत होते का? आणि यासोबतच प्रश्नही उपस्थित केला आहे रोहित पवार यांनी की याच पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही हवं तर पंखा वाढवा, AC लावून घ्या, गाद्या टाकून घ्या, असं म्हणत असताना कुठे ना कुठे रोहित पवार प्रश्न उपस्थित करत आहेत की वाल्मिक कराड ज्या CIDच्या कोठडीमध्ये ठेवले आहेत तिथे या ज्या काही हालचाली होत आहेत त्या संशयास्पद आहेत का, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।